आणि आता बघूया जगाच्या पाठीवर नेमकं काय घडतंय. आंतरराष्ट्रीय बातम्यांचा आढावा वेगवान स्वरूपात. सुरुवातीला आपण बातमी बघणार आहोत काबूलमधली, कारण अफगाणिस्तानमध्ये काबूलमध्ये झालेल्या भीषण स्फोटामधली ही मृतांची संख्या आता वाढताना दिसते. कारण एका मशिदीत हा भीषण स्फोट झाला होता, ज्यात 20 जणांचा मृत्यू झाला आणि 40हून अधिक जण गंभीर जखमी झालेत. जखमींमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. पुढच्या बातम्या आहेत रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाबद्दलच्या. कारण रशियानं खार्किवमध्ये केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात किमान 7 जणांचा मृत्यू झालाय, 16 जण जखमी झालेत. खार्किवमधल्या एका वसतिगृहावर बुधवारी रात्री उशिरा हा हल्ला करण्यात आला. रशियन सैन्यानं युक्रेनच्या दुसऱ्या क्रमांकाचं हे शहर मानल्या जाणाऱ्या खार्किवमधल्या निवासी भागात इस्कंदर शॉर्ट रेंज बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा मारा केला. खार्किवचे प्रमुख सिनेहेबोव यांनी याविषयीची माहिती दिली. खार्किवच्या सल्क्यावर झालेला हल्ला वेदनादायी असल्याचं युक्रेनचे अध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी सोशल मीडियाच्या पोस्टमध्ये म्हटलंय. नागरिकांवर झालेला हल्ला निंदनीय असल्याचंही ते म्हणाले. खार्किवमधली घटना वेदनादायी आणि अध्यक्षांच्या कार्यालयाकडून या हल्ल्याचा व्हिडिओ कशा रीतीनं बचावकार्य केलं जात आहे याचा देखील व्हिडिओ प्रसारमाध्यमांना देण्यात आलाय, ज्यात वसतिगृहातल्या आपत्कालीन सेवांचंही किती नुकसान झालंय ते आपण पाहतोय. इथल्या मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होते. रशिया आणि डोन्सर पीपल्स रिपब्लिक दरम्यान वाहतूक करणाऱ्या जहाजाची पहिली फेरी मारियोपोलमध्ये पोहोचली. अझोव समुद्राच्या पलीकडून लॅव्रेंटी जहाज रशियाचं बंदर येस्कमधून निघालं आणि रशियन संरक्षण मंत्रालयाच्या देखरेखीखाली झालेल्या चाचणीनंतर हे जहाज नियमितपणे आता 2 बंदरांमधली मालवाहतूक आणि प्रवाशांची वाहतूक करू शकणार आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी बुधवारी व्हिडिओ लिंकद्वारे चिलीमधल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. रशियानं युक्रेनवर लादलेल्या क्रूर आणि निर्घृण युद्धाबद्दल त्यांनी न्याय मागितला. रशियाच्या वृत्तीचा आणि प्रतिकार करण्याचा युद्धाबद्दलचं सत्य सांगण्याचं आवाहन देखील त्यांनी विद्यार्थ्यांना केलं. व्लोदिमीर झेलेन्स्कींनी बुधवारी एका औपचारिक समारंभात 4 देशांच्या राजदूतांनी त्यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे. कीवमधल्या ऐतिहासिक अशा सेंट सोफिया कॅथेड्रल संग्रहालयाबाहेर किर्गिस्तानचे राजदूत इद्रिस कादिरकुलोव्ह आणि रोमानियाचे विक्टर मिकुला, बेल्जियमचे पीटर व्हॅन डी वेल्डे आणि स्पेनचे रिकार्डो लोपेज अरंडा जागू यांनी झेलेन्स्की यांना पाठिंब्याची पत्र दिली. किर्गिस्तान हे रशियाशी घनिष्ठ संबंध असलेल्या सोव्हिएत रिपब्लिकमधला एक होता आणि राजदूत कादिरकुलोव्ह यांच्या भेटीदरम्यान झेलेन्स्की यांनी आमच्या राज्याच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेसाठीच्या समर्थनार्थ म्हणजेच पाठिंबा देण्यासाठी अधिक निर्णायक स्थितीत देखील आमच्या पाठीशी ते असतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. अध्यक्ष कार्यालयाच्या अधिकृत वेबसाईटवर हे निवेदन जारीनंतर करण्यात आलं. पुढची बातमी. युद्धात सर्वात जास्त बॉम्बस्फोट झालेल्या आणि त्याचबरोबर हल्ले झालेल्या मारियोपोलच्या भागात रशियाच्या सैन्याकडून आता निवासी बांधकाम जोरात सुरू करण्यात आलंय. वसाहतीतल्या पहिल्या 2 इमारती पुढच्या महिन्यात म्हणजे सप्टेंबरमध्ये पूर्ण केल्या जाणार आहेत. बांधकामाच्या ठिकाणावर 2080 कामगार तैनात आहेत आणि 280 पेक्षा जास्त अवजड अशा यंत्रसामुग्रीच्या माध्यमातून त्यांच्या मदतीनं हे काम केलं जात आहे. बुधवारी ओडेसामध्ये झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात अनेक नागरिक जखमी झाल्याचं युक्रेन इमर्जन्सी सर्व्हिसेसकडून सांगण्यात आलंय. आपत्कालीन सेवेकडून या फुटेज जारी करण्यात आलंय. समुद्रातील एका रिसॉर्टचं देखील यामुळे किती नुकसान झालं हे देखील यातून स्पष्ट दिसतंय. निवासी इमारती देखील आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्यात. त्यामुळे अग्निशमन दलाच्या 7 तुकड्या परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पाठवण्यात आल्या होत्या. रशियन सैन्यानं कुठल्याही अटीशिवाय झापोरेझिया अणुप्रकल्पातून माघार घेतली पाहिजे असं परखड मत युक्रेनचे अध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी बुधवारी रात्रीच्या आपल्या दैनंदिन संबोधनातून मांडलंय. झेलेन्स्कींनी म्हटलंय, युक्रेनचे मुत्सद्दी आणि शास्त्रज्ञ आता प्लांटवर आयईचं मशीन पाठवण्याच्या तयारीत आहेत आणि केवळ पारदर्शकता आणि नियंत्रण क्षमता नियमित ठेवून आण्विक सुरक्षेकडे हळूहळू परत येण्याची त्यांनी हमी जरी दिलेली असली तरी ऑगस्टच्या सुरुवातीपासून झापोरेझिया अणुप्रकल्पामध्ये होणारे हल्ले, गोळीबार आणि अनेक स्फोटांमुळे ट्रान्सफॉर्मर आणि 2 बॅकअप ट्रान्सफॉर्मर बंद करावे लागलेत आणि त्यामुळे एक अणुभट्टी बंद करावी लागल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं. क्रिमियाच्या झांकोई भागामध्ये झालेल्या स्फोटावर युक्रेनच्या वायुसेनेच्या प्रवक्त्यानं भाष्य केले. शत्रूला सुरक्षेबद्दलचे उपाय कसे वापरायचे माहीत नसल्याचं युक्रेनच्या सशस्त्र दलाच्या एअरफोर्स कमांडचे प्रवक्ते युरी यांनी म्हटलंय. मंगळवारी या प्रदेशात आगीच्या 2 वेगवेगळ्या घटना घडल्यात, ज्यात एका मोठ्या स्फोटात 2 जण जखमी झालेत आणि 2000 रहिवाशांचं स्थलांतर करावं लागलंय. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये इथे किती मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, धुराचे लोट किती उठलेत आणि आगीच्या ज्वाळा देखील दिसत आहेत. युक्रेननं गेल्या आठवड्यात रशियाची एकूण 9 विमानं नष्ट केली आहेत.
रशियाच्या सैन्यानं युक्रेनच्या शस्त्रसाठ्यावर डोन्सक प्रदेश आणि खार्किव त्याचबरोबर जापोरेझिया प्रदेशामधल्या आणि इंधन डेपोवर देखील हल्ला केला. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली. त्यांच्या सैन्यानं स्लावियान्समध्ये रशियन सैन्याचं आक्रमण रोखण्यात आपल्याला यश आल्याचे युक्रेनच्या लष्करी अधिकाऱ्यांनी म्हटलंय. या व्यतिरिक्त रशियाच्या हवाई संरक्षण दलानं डोन्सक प्रदेश आणि खार्किवमध्ये युक्रेनचे अनेक ड्रोन पाडलेत आणि या ठिकाणी टोचकायू हे सामरिक क्षेपणास्त्र आणि हरिकेन रॉकेट लॉन्चर्सचे देखील हल्ले रोखल्याचं युक्रेनचं म्हणणं आहे. युक्रेनच्या शस्त्रसाठ्यावर देखील मोठ्या प्रमाणात त्याचबरोबर इंधन डेपोवर देखील हल्ले करण्यात आलेले आहेत आणि या स्फोटाबद्दल देखील आता वायुसेनेच्या प्रवक्त्यानं भाष्य केलेलं आहे. आपण इथली परिस्थिती बघतोय. बाल्कन भागातील वाढता तणाव कमी होणार का असा प्रश्न देखील यामुळे उपस्थित होतोय. सर्बिया आणि कोसोव्हो दरम्यान गुरुवारपासून उच्चस्तरीय चर्चेला सुरुवात झाली. या चर्चेच्या माध्यमातून बाल्कनमधल्या वाढता तणाव कमी होईल अशी आशा युरोपियन युनियनच्या मध्यस्थांनी व्यक्त केली. या भागात रशिया आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यामुळे या चर्चेला विशेष महत्त्व आहे. ब्रसेल्समध्ये होणाऱ्या सर्बियाचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर वुकिक आणि कोसोव्होचे पंतप्रधान अल्बिन यांच्यातल्या आमनेसामने होत असलेल्या भेटीमुळे यातून महत्त्वाचा तोडगा निघेल अशी शक्यता फार कमी असल्याची चर्चा आहे. दक्षिण कोरियाचे अध्यक्ष युन सक येओल यांनी बुधवारी एक प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या सरकारची उत्तर कोरियाच्या वाढत्या अण्वस्त्र धोक्यांच्या पार्श्वभूमीवर आण्विक प्रतिबंधक उपायांचा पाठपुरावा करण्याची कोणतीही योजना नसल्याचं त्यांनी म्हटलंय. सेऊलमधल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दक्षिण कोरियाला उत्तर कोरियामध्ये बळजबरीनं आणलेल्या राजकीय बदलाची तिथे इच्छा नाही आणि उत्तर कोरियाकडच्या शस्त्रास्त्रांच्या कार्यक्रमामुळे निर्माण झालेला जो तणाव आहे त्या पार्श्वभूमीवर शांतता निर्माण करण्याच्या उद्देशानं त्यांनी चर्चेचीही मागणी केली आहे. 50 वर्षांपूर्वी म्युनिक ऑलिम्पिकमध्ये इस्रायली खेळाडूंवर पॅलेस्टाईनच्या दहशतवाद्यांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्याबद्दल महमूद अब्बास यांनी कोणतीही खंत व्यक्त केली नाही. उलट इस्रायलनं पॅलेस्टाईनविरोधात अनेक वर्षांपासून असंच हत्यासत्र चालवलेलं होतं, त्याचा आम्ही प्रतिकार केल्याचा दावा त्यांनी केलाय. बर्लिनमध्ये जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कोल्स यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर ते बोलत होते. इस्रायलसोबतच्या संघर्षावर शांततापूर्ण तोडगा काढण्यासाठी आणि परस्पर विश्वास निर्माण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध असल्याचं देखील अब्बास यांनी म्हटलंय. दोन्ही देशांनी एका परस्पर सहमतीनं यावर तोडगा काढण्याची संधी गमावली आणि त्याबद्दल चिंता व्यक्त करत युरोपियन युनियनच्या सदस्य राष्ट्रांना पॅलेस्टाईनला एक देश म्हणून मान्यता देण्याचं आवाहन त्यांनी केलंय. सोव्हिएत काळातील उर्वरित चिन्ह देखील नष्ट करण्यासाठी एक प्रयत्न केले जातात म्हणून रशियाच्या सीमेलगतच्या शहराजवळच्या एस्टोनिया सरकारनं मंगळवारी इकडची प्रतीकं काढून टाकायला सुरुवात केली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांनी एस्टोनियाच्या पूर्वेकडच्या नार्वा शहराबाहेर एका स्मारकावर असलेल्या T-34 या रणगाड्याची प्रतिकृती काढून टाकली तेव्हाची दृश्य आहेत. एका ट्रकवर ही प्रतिकृती ठेवण्यात आली आणि राजधानी टॅलिनच्या उत्तरेला असलेल्या विम्सी इथल्या एस्टोनियाच्या युद्ध संग्रहालयात ती आता ठेवली जाणार आहेत. भारतानं उपस्थित केलेल्या सुरक्षेच्या मुद्द्यामुळे पुढे ढकलण्यात आलेलं चीनी वैज्ञानिक संशोधन जहाज मंगळवारी श्रीलंकेतल्या दक्षिणेकडच्या बंदरावर दाखल झालं. युआन वांग 5चं हंबनटोटा बंदरावर श्रीलंकेचं बंदर अधिकारी आणि जहाज कंपनीच्या चीनी अधिकाऱ्यांनी स्वागत केलं. जहाज खरं तर 11 ऑगस्टला पोहोचणार होतं, पण श्रीलंकेच्या परराष्ट्र मंत्रालयानं पुढची सल्लामसलत आणि चर्चा होईपर्यंत इथे जहाज नांगरण्याला चा निर्णय पुढे ढकलला होता आणि त्यानंतर मंत्रालयानं गेल्या आठवड्याच्या शेवटी 22 ऑगस्टपर्यंत इथल्या म्हणजेच हंबनटोटामध्ये या बंदरामध्ये हे दाखल व्हावं जहाज अशी परवानगी दिली होती. व्हेनेझुएलामधल्या गाझामधल्या मारिकन हत्याकांडाच्या 10व्या स्मृतिदिनानिमित्तानं सुमारे 5,000 बळींना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पोलिसांनी इथल्या खाण कामगारांवर गोळीबार केला होता. 2012मध्ये हल्ल्यात 34 जणांचा मृत्यू झाला होता. 10 years ऑफ बिट्रेल असं लिहिलेले कपडे उपस्थितांनी घातले होते. हल्ल्यातल्या बळींना न्याय मिळाला नाही आणि खाण कामगारांना चांगलं वेतन आणि अटींची आश्वासनं मात्र पूर्ण झालेली नाहीत अशी कटू भावना देखील इथल्या उपस्थितांनी व्यक्त केली. जिथे गोळीबार झाला त्याजवळच्या एका छोट्या टेकडीवरच कामगारांनी इथे या बळींसाठी प्रार्थनाही म्हटल्या. कॅथलिक चर्चसह डॅनियल ओर्टेगा यांच्या सरकारमधील अलीकडील तणावाचा निषेध नागरिकांनी मेक्सिकोमध्ये केलाय आणि इथे
निकारागुआन दूतावासासमोर शांततापूर्ण निषेध त्यांनी व्यक्त केला. निदर्शकांनी अँटिगा आणि त्यांच्या प्रशासनावर कॅथलिक चर्चवर हल्ला केल्याचा आणि देशाच्या स्वातंत्र्यावर मर्यादा घालण्याचा आरोप केलाय. या महिन्याच्या सुरुवातीला निकारागुआ सरकारनं चर्चच्या मालकीची 7 रेडिओ स्टेशन्स बंद केली आणि बिशप रोलांडो अल्वारेस यांची चौकशीची देखील घोषणा केली. त्यांना पोलिसांनी सुमारे 2 आठवड्यांपासून इथल्या चर्चच्या कंपाऊंडमध्ये बंदिस्त केलं होतं. कोणताही आरोप किंवा गुन्हा दाखल नसतानाही कैद करण्यात आलेल्या पॅलेस्टिनी कैद्यानं गेले 165 दिवस उपोषण सुरू केलं होतं आणि त्यामुळे त्याची प्रकृती खालावली होती आणि त्यामुळे त्याची सुटका केली जावी असं अपील इस्रायली लष्करी न्यायालयानं फेटाळून लावलं. खलील अवाब्दे ह्या अनेक पॅलेस्टिनी कैद्यांपैकी एक आहे आणि ज्याला प्रशासकीय नजरकैदेत गेले काही दिवस ठेवण्यात आलंय. या नजरकैदेच्या विरोधात अवाब्दे गेल्या 165 दिवसांपासून उपोषण करतोय. इस्रायल सरकारनं भूमिका स्पष्ट करताना म्हटलंय की हा एक दहशतवादी आहे आणि अवाब्देनं याच्या वकिलामार्फत मात्र हा आरोप फेटाळला आहे. इतरही बातम्यांचा पुन्हा भेटूयात पण एका ब्रेकनंतर. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि बघूयात इतरही बातम्या. त्यातली सुरुवातीची बातमी आहे चक्रीवादळासारख्या नैसर्गिक आपत्तींमध्ये लोकप्रिय अभिनेता ब्रॅड पिट डेकमधल्या इथल्या घरांची जागा वादळासाठी कशा पद्धतीनं सुरक्षित केली जाऊ शकते आणि ऊर्जेसाठी कशा पद्धतीनं कार्यक्षम बनवली जाऊ शकते हे उद्दिष्ट उपक्रमांतर्गत ठेवण्यात आलं होतं. या पुनरुभारणीसाठी वित्तपुरवठा, सरकारी अनुदान आणि फाउंडेशनकडूनच देणग्या मिळालेल्या रहिवाशांना तब्बल $1,50,000 सरासरी किमतीत ही घरं बांधून दिली जाणार आहेत. जर्मन चित्रपट निर्माते वुल्फगँग पीटरसन यांचं वयाच्या 81व्या वर्षी निधन झालं. दासबूट, इन द लाईन ऑफ फायर, एअरफोर्स वन, द परफेक्ट स्टॉर्म या चित्रपटांमुळे ते प्रसिद्ध होते. पीटरसन यांचं शुक्रवारी 12 ऑगस्टला ब्रेंटफूडच्या लॉस एंजेलिस परिसरातील त्यांच्या घरात निधन झालं. ते स्वादुपिंडाच्या कर्करोगाशी लढा देत होते. जर्मनीच्या उत्तरेकडच्या किनाऱ्यावर त्यांचा बालपण गेलं होतं आणि त्यांना समुद्राचं कायमच आकर्षण वाटलं होतं आणि द परफेक्ट स्टॉर्म या सिनेमात त्यांनी समुद्रात हरवलेल्या मासेमारीच्या बोटीची खरी जीवनकथा आपल्या या आवडीमुळेच त्यांनी या पिक्चर हाती घेऊन सादर केली होती. अभिनेत्री गीना लोलो बिग्रिडा ह्या इटलीची सार्वत्रिक निवडणूक लढणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. पुढच्या महिन्यात होणाऱ्या निवडणुकीत इटलीच्या सिनेटसाठी त्या निवडणूक लढवणार असल्याचं वृत्त इटलीच्या प्रसारमाध्यमांनी केलंय. जुलै 2022 मध्ये स्थापन झालेल्या सॉव्हरेन अँड पॉप्युलर इटली पार्टीच्या स्वतंत्र उमेदवार म्हणून त्या लढतील. पंतप्रधान मारिओ द्राघी यांची युती तुटल्यानंतर इटलीमध्ये 25 सप्टेंबरला आता निवडणुका होणार आहेत. यांनी याआधी 1999 मध्ये देखील गीना यांनी युरोपियन संसदेची निवडणूक लढवली होती. अमेरिकेतली गमतीशीर बातमी आता आपण बघतोय. अमेरिकेतल्या कॅप्च्यून माकडानं, ज्याचं नाव रूट आहे, त्यांनी प्राणी संग्रहालयाचा सेलफोन हाती घेतला होता. त्यामुळे नेमकं काय झालं तर त्याच्याकडून इमर्जन्सी सर्व्हिस नंबर डायल झाला होता. गोल्फ कोर्टमध्ये हा फोन ठेवण्यात आला होता या परिसरात फिरण्यासाठी आणि तिथल्या माहितीसाठी. पण गेल्या शनिवारी रात्री प्राणी संग्रहालयातून 911 हा जो तिकडचा इमर्जन्सी नंबर आहे त्याच्यावर कॉल आला होता आणि नंबरद्वारे जेव्हा जागेचा शोध घेण्याचे प्रयत्न झाले, अखेर जेव्हा कळलं तेव्हा सॅन लुईस ओबिस्पो काउंटी शेरीफ कार्यालयानं या घटनेची माहिती दिली. नासाचं नवीन मून रॉकेट पहिल्या चाचणी उड्डाणासाठी लॉन्चपॅडवर आणण्यात आलं. फ्लोरिडाच्या केनेडी स्पेस सेंटरमधून मंगळवारी रात्री हे तब्बल 322 फुटांचं रॉकेट बाहेर काढण्यात आलं. पॅडवर रात्रभर इथेच रॉकेटला सुमारे 10 तास लागले होते. नासा आता 29 ऑगस्टला ही चाचणी करणार आहे. पुढची बातमी आहे कोरोना त्याचबरोबर मंकीपॉक्स संदर्भातली. भारतात गेल्या 24 तासात कोरोनाच्या 12,608 नवीन रुग्णांची नोंद झाली तर 16,251 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 1,01,343 रुग्णांवर देशभरात उपचार सुरू आहेत. न्यूजर्सी कम्युनिटी हेल्थ ऑर्गनायझेशनकडून मंकीपॉक्स प्रतिबंधक लसींची मागणी मोठ्या प्रमाणात होती कारण मोठ्या प्रमाणात इथे रुग्ण आढळत आहेत. नेवाकमधल्या लसीकरण केंद्रात शेकडो लोक असे लसीकरणासाठी रांगेत उभे होते. इथल्या आमच्याकडे मोठ्या प्रमाणात नागरिक येत आहेत पण कितीही लसीकरण असेल तरी आम्ही दिवसभरापर्यंत हे पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं देखील इथल्या स्वयंसेवकांनी म्हटलंय. मंगळवारी कमीत कमी 200 नागरिकांचं लसीकरण झाल्याची त्यांनी माहिती दिली. अमेरिकेतली बातमी आहे. इथे ब्युरो ऑफ रिक्लेमेशन कमिशनर
कॅमिल यांनी कॅलिफोर्नियातल्या दुष्काळग्रस्त भागाला भेट दिली. कोलोराडो नदीच्या पाण्यावर इथे 7 राज्य अवलंबून आहेत आणि आधीच घटत चाललेल्या नदीच्या पाणीपुरवठ्याचा वापर कमी कसा करता येईल याबद्दलचा प्रयत्न आता इथे केला जातोय. लेक मीड आणि लेक पॉवेल हे दोन्ही सर्वात मोठे जलाशय आहेत आणि ते सध्या पाणी कपात तिथे होते आणि त्यामुळे पाणीपुरवठा आणि जलविद्युत निर्मितीला त्यामुळे धोका निर्माण होतोय. फ्लोरिडामध्ये वायव्य दिशेला ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण झाली होती. ब्रूक विमन यांनी या मेक्सिकोच्या आखात्यामधल्या खाली जेव्हा हे ढग येत होते प्रचंड प्रमाणात त्याचा व्हिडिओ शूट केलाय.